अतो वै कवयो नित्यम् एके भगवती कुर्वन्ति आत्मप्रसादम् अतो वै कवयो नित्यम् किं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति आत्मप्रसादिनीम् अतो वै कवयो नित्यम् भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति आत्मप्रसादनीम् अत म्हणून वय खचित कवय सर्व अध्यात्मवादी नित्यम नित्य भक्तिम भक्ती प्रेममयी सेवा परमया परम मुदा अत्यंत आनंदाने वासुदेवे श्री कृष्ण भगवती भगवंताच्या ठिकाणी कुर्वंती करतात आत्मप्रसादनी आत्म्याला कृतार्थ करणारी ट्रान्सलेशन ऑफ पॉवरफुल बाय डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की म्हणून अध्यात्मवादी अनादी काळापासून मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करत आहेत. कारण असा सेवाभाव आत्म्याला कृतार्थ करतो. तात्पर्य या ठिकाणी विशेष करून भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी असलेल्या भक्तिमय सेवेचे वैशिष्ट्य निर्दिष्ट केले आहे. श्रीकृष्ण स्वयंरूप आहेत. भगवंताची इतर रूपे जसे बलराम, संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि नारायण तसेच त्यांचे पुरुषावतार, गुणावतार, लीलावतार, युगावतार आणि इतर असंख्य रूपे हे सर्व त्यांचे अंश आणि कला आहेत. जीव भगवंतांचा विभिन्न अंश आहे. भगवान श्रीकृष्ण परमसत्याचे मूळ रूप आहे. ते दिव्यत्वात अंतिम अधिकारी आहेत. दिव्यत्वात अंतिम अधिकारी म्हणजे अध्यात्मात सगळ्यात उच्च स्तरावर कोण असेल तर ते श्रीकृष्ण असं या श्लोकात सांगितलं. त्याला म्हणतात दिव्यत्वात अंतिम अधिकारी. त्यांच्या शाश्वत लीलांत सहभागी होणाऱ्या उच्च अध्यात्मवादी जनांसाठी ते अत्यंत आकर्षक आहे. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासोबत ब्रजभूमीमध्ये जसे वैयक्तिक मधुर संबंध प्रस्थापित करता येतात, तसेच मधुर संबंध अन्य भगवंतांच्या अवतारासोबत प्रस्थापित करता येत नाही. इथे ते म्हणतायत की माधुर्य रसाचं जर आस्वादन करायचं असेल, तर ते फक्त कृष्णासोबतच शक्य आहे. अन्य दुसऱ्या अवताराबरोबर नाही. जसं आता नरसिंह चतुर्थी ते 11 तारखेला. आपण रासलीला नाही करू शकत भगवान नरसिंह, कारण तो त्यांचा मूड नाही, तो त्यांचा भाव. श्रीकृष्णांच्या दिव्य लीला इतर अल्पबुद्धीचे लोक श्रीकृष्णांच्या दिव्य लीला इतर अल्पबुद्धीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे केवळ अर्वाचीन काळात स्वीकृत झालेल्या नाही, तर लीला शाश्वत असून ज्याप्रमाणे सूर्य पूर्व क्षितिजावर प्रतिदिन उगवतो, त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात समयानुसार त्या प्रकट होत असतात. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. तर हा जो सेक्शन आहे हा खूप जास्त महत्वाचा आहे. खास करून 15व्या श्लोकापासून सुरू होईल आणि 22व्या श्लोकाला हा संपतो. तर आपण एक छोटासा रिकॅप घेऊयात श्लोक दर श्लोक, म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स कळेल. कारण ही सिक्वेन्स जी आहे ही खूप महत्वाची आहे. कारण आदव श्रद्धा पासून तर कृष्ण प्रेमापर्यंत जो सिक्वेन्स आहे तो पूर्ण इथे कव्हर झालेला. म्हणजे हे प्रत्येक गोष्ट कशी कशी विकसित होत जाईल, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं ते सगळं इथे दिलेलं.
तर 14व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, "तस्माद् एकेन मनसा भगवान सात्मतां श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा." तर इथे ते म्हणतायत, ट्रान्सलेशन केले, "म्हणून मनुष्याने एकाग्र मनाने भगवंताविषयी श्रवण, कीर्तन, स्मरण करावे आणि त्यांचे पूजन करावे. कारण भगवंतच भक्तांचे रक्षक आहेत." तर इथे 4 शब्द येतात. श्रोतव्य, कीर्तितव्य, अ, ध्येय आणि पूज्यश्च. तर इथे श्रोतव्यला ट्रान्सलेशन केलंय श्रवण करण्यायोग्य, गौरव करण्यायोग्य, स्मरण करण्यायोग्य. हं. तर इथे श्रोतअव्य हा असा शब्द आलाय. श्रवण नाही आलेला किंवा श्रुती नाही आलेला. तर जिथे श्रोतव्य अव्य जिथे येतं ना, तर संस्कृत डिक्शनरीत म्हटलं गेलंय, की तिथे कंपल्शन येतं. म्हणजे श्रवण जर करायचं असेल, तर ते कृष्णाविषयीच झालं पाहिजे. तेव्हा श्रोतव्य येणार. कीर्तितव्य, कीर्तन करायचं असेल, तर ते कृष्णाविषयीच करणं आहे किंवा ते केलंच पाहिजे. इथे कंपल्शन आलेलं आहे. आणि तसं ध्येय, स्मरण. स्मरण करायचं असेल, तर ते कृष्णाचंच असलं पाहिजे. असं इथे टीकेमध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर प्रभुपाद पण इथे लिहितात. तर या ज्या 3 गोष्टी आहे, त्या कंपल्सरी. म्हणजे जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला, की जप का केला पाहिजे? तो कंपल्सरी. जसं आपण हा प्रश्न विचारतो का, श्वास का घेतला पाहिजे? नाही घेतला तर काय होईल? बरोबर. तसं कंपल्सरी भाग आहे. 3 गोष्टींचं कंपल्शन आहे. श्रवण, कीर्तन आणि अ, ध्येय. ध्येय म्हणजे स्मरण. तर ह्या तिघही गोष्टी कंपल्सरी आहेत. जसं श्वास घेणं, जेवण करणं हे दैनंदिन कार्य आहेत. तसं भगवत चिंतन असेल, तर ह्या 3 गोष्टी कृष्णाविषयी कंपल्सरी आहेत. त्याला ऑप्शन नाही. बरोबर. 14वा श्लोक आहे. उद्या आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला रेफरन्स कोट करता यायला पाहिजे, की आपण कुठून बोलतो आहोत. हं? तर इथे शब्द काय वापरले? श्रोतव्य म्हणजे झालंच पाहिजे. कृष्णाविषयीच झालं पाहिजे. दुसरं नाही चालत. 15वा श्लोक. यत् अनुध्यासेन युक्त कर्मग्रंथी निबंधनम छिंदन्ति कोविदस्तस्य को न कुर्यात कथार्थ. बुद्धिमान मनुष्य भगवत चिंतन रूपी तलवार हातात घेऊन, आपल्याकडे कुठली तलवार आहे? हं? आहे प्रत्येकाकडे? आज आणली नाही घरून तलवार? हं. घेऊन फिरायची तिला. आक्रमण कधीही होतं ना. सध्या कलियुग आहे. घेऊनच फिरायची ती तलवार. बीडबॅग. तरी ते म्हणतायत, की भगवत चिंतन रूपी तलवार हातात घेऊन तिच्याद्वारे कर्मग्रंथीचे बंधन तोडून टाकतात. तर इथे ते सांगतायत, की आपल्याला जर ह्या कर्मग्रंथीचं बंधन तोडायचं असेल, तर सगळ्यात सोपा उपाय काय? भगवत चिंतन वाढवणे. मग आपण म्हणणार, की "अरे कसं शक्य आहे भगवत चिंतन?" आता जसं आपण कोविडमध्ये बघितलं होतं ना, की ते सॅनिटायझरची ॲड करायची. हं. सॅनिटायझर जसा 1 थेंब हातावर पडला, काय व्हायचं? किती टक्के गेले? 99 पॉइंट्स. तर आपल्याला किती विश्वास होता असं टाकलं की बघ गेलेच नाही, काही राहणारच नाही. पण 0.0 शक्यता आहे. तर इथे विचार करा एक भौतिक पदार्थ आहे. त्याला तुम्ही हातावर टाकल्यावर जर त्याच्यात इतकी क्षमता आहे, की सगळे जीव जंतू त्यातनं नष्ट होऊ शकतात. तर मग जी आध्यात्मिक गोष्ट आहे, तिच्याने आपल्या मनातल्या ग्रंथी नाही तुटू शकत. भगवत चिंतनाचं वैशिष्ट्य जे आहे, की त्या चिंतनाने सहज रीतीने कर्मबंधन जळतात. जसे इथे सॅनिटायझरचा एक थेंब टाकला, की सगळे जळून गेले ते जंतू. तर भगवत चिंतन जितकं आपण वाढवू, तितकं आपलं कर्मग्रंथी पण नष्ट होतील आणि तितकेच आपले भगवंताविषयीचं जे प्रेम आहे, ते पण आपल्याला जागरूक करतं. एक सोपा विषय काय त्याच्यात, की फक्त स्मरण करायचं. मग स्मरण काही गरजेचं नाही, की बाबा एका ठिकाणीच मी बसून करायला पाहिजे. नाही. चालता, फिरता, उठता, बसता आपल्याला स्मरण होऊ शकतं. 2 भक्त एकत्र भेटतात, हरे कृष्ण म्हणतो, तेव्हा जर आपण फक्त त्या काळापुरतं जरी जागृत राहिलो, तरी आपल्याला हरे कृष्ण कानात पडतं. अरे, भगवंताचं लगेच स्मरण. तर इथे त्यांनी खूप सोपी अशी पद्धत दिलेली. आता याला जोडून एक विषय इथे असा येतो, इथे पुढे ते म्हणतात, म्हणून भगवंतांच्या लीला कथांवर प्रेम करणार नाही, त्यांचे श्रवण करणार नाही, असा कोण मनुष्य आहे? कोण मनुष्य आहे सांगा?
बरोबर. ज्याला जाणकारीच नाहीये, की हे केल्याने काय होईल. जसं काल विकी प्रभू गेले होते भाजी घ्यायला. मग ते भाजी घ्यायला गेले तर त्यांना तो भाजीवाला म्हटला, "हे सगळं ढोंग आहे म्हणे तुम्ही जे करताय." असं ऐकलं असेल. असे किती लोकं मार्केटमध्ये फिरतायत म्हणे पैसे कमवायला. हां. मग त्यांनी विचारलं, की "बाबा तुम्हाला काय माहिती आहे अध्यात्माबद्दल?" म्हणे, "माहिती काय करायचं आहे कामाचं." नाही म्हणे, "तुम्ही हिंदू आहात ना?" म्हणे, "हो." मग सांगा म्हणे गीतेमध्ये किती श्लोक आहेत? म्हणे 18,000 श्लोक आहेत. म्हणजे लोकं काय करतात, की त्यांना माहिती काहीच नाहीये. पण फक्त त्यांना हे दाखवायचं की बाबा कारण त्याला करायचं नाही आणि तुम्ही करता ते चांगलं आहे. त्याला माहिती आहे, पण त्याला ते पटत नाही किंवा त्याला करता येत नाही. त्याला करता येत नाही, तर मग तो काय करणार? तो तुम्हाला खाली दाखवणार. बरोबर. म्हणून आपल्याला इथे अशा लोकांचा संग नाही करायचा. तर मग इथे कोणाचा संग आपल्याला करायचा आहे? अशाच लोकांचा संग करायचा आहे, ज्यांना भगवंताविषयी रुची निर्माण करायची आहे. इतकं सिंपल आहे ते. हं. म्हणून असे प्रश्न जो विचारला असा कोण मनुष्य? अशा सगळ्या मनुष्यांपासून आपल्याला लांब राहायचं. बरं आता ठीक आहे. आपल्याला हे लक्षात आलं, की आपल्याला भक्तांबरोबरच राहायचं. तर भक्तांबरोबर राहताना आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच्याने काय-काय होणार? 16वा श्लोक. शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची सन्महत्सेवया विप्र पुण्य तीर्थ निषेवना. हे द्विजश्रेष्ठांनो, दोषमुक्त झालेल्या भगवत भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्याने दिव्य सेवा संपन्न होते. आलं लक्षात? इथे ते काय म्हणताय? दोषमुक्त झालेल्या भगवत भक्तांची काय शब्द? हं? दोष हां, दोषमुक्त झालेल्या भगवत भक्तांची. हां, आता आपल्यात कोण आहे? दोषमुक्त. मग काय करायचं? काय नाही प्रसाद घ्यायचा आणि निघून जायचं. जर दोषमुक्तच नाहीत, तेव्हा काय करायचं? तर उदाहरण पुढे येईल त्याचं. तरी तिथे लिहिलंय दोषमुक्त झालेल्या भगवत भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्यानेच दिव्य सेवा संपन्न होते. दिव्य सेवा म्हणजे भगवंताची सेवा प्राप्त होते. मग इथे आचार्य टीकेमध्ये लिहितात, की जे भक्त मार्गाला लागलेले आहेत, भक्ती मार्गाला, तर भक्ती मार्गाला लागलेल्या साधकाला पण तात्पुरतं ह्याच कॅटेगरीत टाकलेलं आहे. का? जसं आंबा आता कैरी झाडाला कैरी लागते. त्या कैरीला जर झाडावरच जर तुम्ही ठेवलं, तर कालांतराने तिथं काय होणार? आंबा होणार आहे, बरोबर. तिला काय करायचं फक्त झाडाला चिकटून राहायचं आहे. तर झाडाशी तिचं कनेक्शन कॉन्स्टंट असलं पाहिजे. त्याच प्रकारे जे साधक आपल्या समोर दिसत आहेत, ते सुद्धा जर प्रक्रियेला चिकटून राहिले, तर कालांतराने ते काय होणार आहे? दोषमुक्त होणार. म्हणून यांची सेवा पण त्याच्यातच गणली गेलेली आहे. आणि साधकांची सेवा, भक्तांची सेवा जर आपण कशी केली? श्रद्धेने. काय श्रद्धा असली पाहिजे? काय श्रद्धा असली पाहिजे? की हा किंवा ही भक्तच आहे. हां, भक्त. हे बघा तुम्ही हसले म्हणजे काय? म्हणजे तुमच्या मनातलं बाहेर आलं. अशी आपली स्थिती आहे. कसं भगवत प्रेम प्राप्त करणार आहात? श्रद्धेने आणि काळजीपूर्वक. काळजी निश्चितच घ्यायची आहे कारण साधक स्थिती जरी असली तरी भगवंत त्याला तितकं प्रेम करतात. काल आम्ही चर्चा करत होतो अजामिल कथेची. अजामिल जेव्हा शेवटचं नाव घेतो नारायण, तर तो नारायण नाव घेण्याच्या आधीच यमदूत आलेले असतात आणि वरून भगवंत हे बघतायत सगळं. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर टीकेमध्ये लिहितात, की भगवंत ऑलरेडी बघतायत, की विष्णू तू पोहोचले तिथे आणि जसं तो नारायण नाव घेतो इथून भगवंत लगेच त्यांचे जे 4 विष्णुदूत आहेत त्यांना सांगतात, की तुम्ही जा, पटकन जा. ते यमदूत पोहोचले तिथे. तुम्ही वेळेत पोहोचा त्याला आणायला. तर ते विष्णुदूत भगवंताला विचारतात. जसं इथे आपण आता हसलो. ते म्हणे, "अरे, तू मोठा भक्त घेऊन ये" म्हणे. भक्त म्हणे, "काय-काय काम होतील?"
तर भगवंत त्यांना सांगतात, की नाही, त्याने दीर्घ काळापासून लहानपणी घेतलं, मधल्या काळात त्याच्याकडनं राहिलं. पण शेवटच्या टप्प्यात जेव्हा त्याला 10वा मुलगा झाला, त्याच्यानंतर त्याने परत नाम घ्यायला सुरू केलं. तर त्याचं हरिनाम मला आवडतं. हे भगवंताचे शब्द आहेत. भगवंत विष्णुदूतांना सांगतात, की त्याने कसंही नाव घेतलेलं असेल, पण ते माझं नाव आहे आणि जो कोणी माझं नाव घेतो तो मला आवडतो. म्हणून कुठल्याही अवस्थेत आपण नामजप बंद नाही करत. बऱ्याच वेळेला भक्त हा प्रश्न विचारतात, नामजपात मन नाही लागत हे. आता लागो नको लागो, आपल्याला काय सांगितलंय गुरुने? नामजप घ्यायचा, संपला विषय. ते लागणं न लागणं हेच दीक्षा घेताना सांगतात. मन लागलं पाहिजे. 5वा नियम असा आहे का? तुम्हाला काय सांगितलंय? नाम घेणे, संपला विषय. तुम्ही घ्या ना, झोपेत घ्या, कसंही घ्या, फिरत-फारत घ्या, पण घ्या. काय फक्त मोबाईल नाही वापरायचा. नाम जपाच्या वेळी मोबाईल. तर भगवंताला आपल्याविषयी नक्कीच आकर्षण आहे. याच्यात काही डाऊट नाही. हा संशयच काढून टाका तुम्ही या श्लोकात, की आपल्याला भगवंत प्रेम करतील का? भगवंत मला स्वीकार करतील का? ते स्वीकार करायला तयार आहे. त्यांनी आपल्याला ऑलरेडी स्वीकार केलंय. आपल्या मनात डाऊट आहे अजून, की ते भगवंत आहेत का? ते माझी मदत करतील का ऐन वेळेला? जसं मुलांचे पेपर सुरू होतील, त्यांच्या मनात टेन्शन, पास करेल का? तसं आपल्यालाही टेन्शन असतं. शेवटच्या क्षणी येईल का आठवण? आता येईल का नाही ते आपला भाग आहे का? तिथे आपलं चालणार नाही. त्याचा विचारच नाही करायला. आपल्याला आत्ता आपण किती सुंदर रीतीने भगवत भजन करू शकतो. हा आपला काम आहे. ठीक आहे. तर इथे काय सांगितले? भगवत भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्याने आपल्याला भगवंताची सेवा प्राप्त होते. म्हणून भगवंताची जर डायरेक्ट सेवा प्राप्त करायची असेल, तर आपल्याला भक्तांची सेवा अनिवार्य आहे. इथूनच आपली सगळी भक्ती सुरू होते. तर हा जो 16वा श्लोक आहे, इथे त्यांनी काय सांगितलंय, की भगवंताविषयी जर आपल्याला आकर्षण उत्पन्न करायचं असेल, तर ते भक्तांच्या सेवेनेच उत्पन्न होऊ शकतं. ठीक आहे. आता 17वा श्लोक. शृणुतां स्वकतः कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्थो ह्य भद्राणी विधुनोती सुहृत्सताम्. आता हा 17वा श्लोक जो आहे, हा खूप महत्वाचा आहे. तर इथे ते सांगतायत, की जेव्हा भक्तांच्या कृपेने आपल्याला भगवंताची सेवा मिळाली, आता ती भगवंताची सेवा म्हणजे काय सेवा आहे? भगवंत तर आज भले आपल्या घरी विग्रह रूपाने प्रकट आहे. पण आपल्याला भगवंताची पर्सनल सेवा करायची, व्यक्तिरूपाने सेवा करायची. बरोबर? तो आपला ध्यास आहे ना. म्हणजे जर एखादा पती बाहेर गेलाय दुसऱ्या गावात आणि पत्नीने पतीच्या फोटोची सेवा सुरू केली. कधीपर्यंत करायला पाहिजे फोटोची सेवा? फोटो हार नाही लाव फोटोची सेवा कधीपर्यंत? पती येईल. पती आल्यानंतरही जर तुम्ही फोटोची नाही, नाही फोटो. म्हणजे तुम्हाला कळलंच नाही की कोणाची सेवा करायची. तर त्याच प्रकारे भक्तांची सेवा केल्यानंतर भगवंताची सेवा प्राप्त होणे म्हणजे काय? तर तो एक मुद्दा आहे आणि ती सेवा करून काय प्राप्त होणार आहे, हे पण आपल्याला आज विग्रह आहे, ठीक आहे, सगळं मान्य आहे, की विग्रह आणि भगवंत वेगळे नाही. हो. पण आपल्याला साक्षात भगवंताची सेवा करायची इन पर्सन. हा आपला ध्येय आहे. जसं गोपिका जेव्हा रासलीला होती. तर रासलीलेनंतर भगवंत निघून जातात नाराज होऊन. मग त्या गोपिका भगवंताची कथा करतात, कीर्तन करतात, त्यांच्या सगळ्या लीलांचं तिथे स्मरण करतात, लीलांचं तिथे प्रकटीकरण करतात. पण भगवंत येतात का? नाही येत. आणि त्या लीलांच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण आहे. पण ते म्हटले का की नाही भगवंताचं स्मरण होतं? नाही, त्यांना भगवंताला साक्षातच बघायचं होतं. आणि मग जेव्हा त्या रडल्या, तेव्हा भगवंत आले. मग समोरासमोर भगवंताचं दर्शन झालं. आपला पण तोच अट्टाहास आहे. आपल्याला भगवंताला कधीतरी एकदा का असेना, या जन्मात मिळालं उत्तम, नाही मिळालं तर शरीर सोडल्यानंतर तरी आपल्याला भगवंताचं साक्षातच दर्शन व्हायला पाहिजे. हे आपल्या सेवेचं खरं फळ आहे. पण मग ते आपल्याला कसं प्राप्त होणार? ते इथे सांगितलंय. शृण्वतां स्वकतः कृष्ण. आपल्याला कृष्ण कथा हे सगळ्यात सोपं माध्यम आहे भगवंताला आपल्या समोर प्रकट करण्याचं. येतं लक्षात? शृण्वतां स्वगतः कृष्ण. बरं, मग आता हे
कृष्ण आता भक्तांच्या सेवेने मला कृष्ण कथा मिळाली. बरोबर? आता कृष्ण कथा मिळाल्याने काय होईल? आता कृष्ण कथा मिळाल्याने इथे लिहिलंय श्रवणताम स्वकथ कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. आता बघा बरेच भक्त इथून शिरपूरहून कुठे-कुठे जातात? कुठे-कुठे जातात तीर्थयात्रेला सांगा? हं? वृंदावन, द्वारका, आता जगन्नाथपुरी. कशासाठी? आता हे तुम्हाला भागवत कळतं म्हणून आपण म्हणतो की नित्यलीला स्थळी आहे म्हणूनच. बाकी लोकं कशासाठी जातात? पुण्य कमवायला. संपला विषय. पुण्य मिळतं, सांगितलंय शास्त्रात. इथे त्यांनी एका शब्दात सांगितलंय, पुण्य श्रवण कीर्तन. नुसतं भगवंताबद्दल श्रवण आणि कीर्तन केल्याने इतकं अमाप पुण्य प्राप्त होईल, इतकं अमाप पुण्य प्राप्त होईल, की त्याची गणना कुठे करता येणार. कुठेच जायची गरज नाही. आता याच्या पुढे यात्रा निघाल्यावर पुण्य विकी टेन्शनमध्ये आले. काय आहे? यात्रा कोऑर्डिनेटर. तर पुण्य आपल्याला घरी बसून कमवणं आहे. हां, ठीक आहे. लीलास्थळी आपण निश्चित जातो. कारण तिथे भगवंताचं तितक्या लवकर स्मरण होतं. कारण तिथे ती लीला झाली. आता पुण्याचे काही अर्थ आहे संस्कृत डिक्शनरीमध्ये. पुण्याचा एक अर्थ आहे जे नवनवायमान असतं त्याचं नाव पुण्य. जे कधीच संपत नाही त्याचं नाव पुण्य. तर इथे भगवंताविषयी जे आकर्षण आहे ते नवनवायमान राहतं जेव्हा आपण काय करतो शृण्वताम श्रवण कीर्तन. हं? तर भगवंताविषयी श्रवण आणि कीर्तन केल्याने आपल्याला पुण्यही प्राप्त होतं. दुसरं काय प्राप्त होतं? हृदयंतस्थ हृदयामध्ये जे स्थित आहे. काय? अभद्राणी. जे सगळी घाण आपल्या हृदयात साचलेली आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, इतरांप्रती ईर्ष्या, द्वेष. हृदयंतस्थो ही अभद्राणी विधुनोती. धुन धुता? धुनोती. धुनोती म्हणजे धुन. विधुनोती. विधुनोती म्हणजे विशिष्ट धुनोती. विशिष्ट धुन धुणे. कोण धुतं ते? हं? धोबी कोण आहे? मा मा त्यात गृहिणी आहेत. बरं आपला धोबी कोण आहे अनर्थ धुणारा? हं? नाही, भगवंत जे परमात्मा रूपी हृदयात बसलेले आहे. जेव्हा आपण भगवंताविषयी ऐकतो, तर तो परमात्मा ॲक्टिव्ह होतो. असं इथे प्रभुपाद तात्पर्यात लिहितात. तो परमात्मा काय म्हणतो, "अरे माझ्याबद्दल ऐकतोय." जसं अजामिला बद्दल आपण काय घेतलं, की अजामिलाचं जे नाव होतं नारायण, 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 ते वरती भगवंत ऐकतात. "अरे माझं नाव घेतो, माझं नाव घेतो." त्याच प्रकारे जेव्हा आपण श्रवण करतो कथेचं, त्यावेळेला तो परमात्मा ॲक्टिव्ह होतो आणि तो पर्सनली आपला धोबी बनतो. आपण आपले अनर्थ धुवू शकत नाही. जसं घरात एखादं लहान बाळ असतं. त्या लहान बाळाने शी केल्यावर कोण धुतं? हं? तो लहान बाळ धुवू शकतो का? त्याचं काय काम असतं सांगा? शी-सू केल्यानंतर बाळ काय करतं? हं? बस बरोबर. त्याच्यानंतर लगेच आई येते की नाही? आणि सगळ्यात पहिले उचकवणं. तिला लगेच कळतं की कार्यक्रम झालेला आहे. मग लगेच ती काय करते? आतमध्ये वॉशिंग रूम, गरम पाणी मस्त त्याच्यात डेटॉल-बिटॉल टाकून सगळं साफ-सफाई करून. आपलं एकच काम आहे, बोंबलणं. भगवंत येऊन धुणार. आपलं धुण्याचं काम नाही. दुर्दैव का आपण बोंबलत नाही. आपण बोंबलतो पण बाहेर दुसऱ्या गोष्टी आहेत. पैसा नाही, हे नाही, पाणीच नाही, किती गरम होतं. ठीक आहे ना, आता ते काय करणार तुम्ही? काय करणार काय? झालं ना 44 झालं शिरपूरमध्ये. आता करायचं काय त्याचं? एसी लावून गुपचूप जप करायचा ना. ते नाही गरम होतंय, गरम होतंय. तो जप करण्यापेक्षा हा जप करा ना. हरे कृष्ण. सिंपल आहे. आपण आपलं काम करत नाही म्हणून भगवंत आपलं काम करायला येत नाही. तर इथे काय म्हटलंय, "विदुनोती सुरत सताम." सुरुत येते. हृदयाच्या जर सगळ्यात जवळ कोणी असेल, तर त्या व्यक्तीला सुहृत म्हटलं गेलं. हृत म्हणजे हृदय. सु म्हणजे तो सगळ्यात शुद्ध पण आहे आणि सगळ्यात जवळ पण आहे. असा कोण व्यक्ती आहे? तो भगवंत आहे, तो परमात्मा आहे. म्हणून आपल्याला त्याच्याविषयी श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि श्रवण कीर्तन केल्यानंतर मग काय होईल? पुढच्या 18व्या श्लोक. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया. भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी. आता पुढचा स्तर आला. तिथे ते लिहित आहे, भगवंताविषयी नित्य श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा. आता सेवा चालू आहे बरं का, सेवा बंद नाही झाली. केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होतात. आणि ज्यांचे दिव्य स्तोत्रांनी स्तवन केले जाते, अशा पुरुषोत्तम भगवंताची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. तर भक्ती आता आलेली आहे, कारण भगवंताच्या कृपेने भक्त मिळाले. भक्तांच्या कृपेने भगवंताची सेवा म्हणजे श्रवण मिळालं, कथा मिळाली. आता त्या कथेने काय होईल? अमंगल नष्ट होतंय आणि अमंगल जितकं नष्ट होईल, तितकं भगवंताविषयीची कथा आपल्याला आवडेल. आला सिद्धांत लक्षात. आज कथा का नाही आवडत? सगळ्यात उत्तम झोप कुठे लागते आपल्याला? हं? काय गं असं बोलायचं नाही पूर्वी. हां, ते का? कारण हृदयात अभद्र म्हटले. सिंपल आहे. आपल्याला नाही आवडणार कथा. आवडूच शकत नाही. म्हणून बघा जे लोकं कथेत आल्यावर तळमळ करायला लागले, समजून घ्यायचे त्याच्या मनात सगळी घाण भरली. अभद्र आणि कसं काय आवडेल त्याला? ते सिक्वेन्स आहे ना, सायन्स आहे त्याच्या मागे. ते सायन्सच आपल्याला इथे शिकवलं जातंय. म्हणून आपल्याला नामजप का अत्यंत गरजेचं आहे? कारण बिना नामजपाची कथा रुची उत्पन्न होत नाही. काही लोक होतं, "नाही, नाही, कथा करा, कथा." अरे हो, पण तू कथेत झोपतो ना. तरी ते त्यांनी स्पष्ट आहे. सगळे तात्पर्य प्रबोधनचे नीट वाचा त्याच्यात एकदम स्पष्टता आहे. इथे ते लिहितात, की ती आपल्याला रुची उत्पन्न नाही होऊ शकत. कारण अनर्थ हृदयात आहे. आणि दुसरी गोष्ट, आता आदव श्रद्धापासून सुरू झालं, का आता आपण साधन भजनमध्ये आहोत. बरोबर? साधना भक्ती करतोय आपण. साधना भक्ती नंतर कन्व्हर्ट होईल भावभक्तीमध्ये. आणि भावभक्ती कन्व्हर्ट होते प्रेमभक्तीमध्ये. 3 स्तर आहेत त्याचे. जसं कच्चा आंबा कैरी असते. कैरी थोडी पिकली, हं, तिला थोडा कलर येतो. पण ती पूर्ण गोड झाली. आणि तिसरा असते एकदम छान कलर, छान सुगंध आणि आपोआप तो आंबा गळून पडतो. बरोबर? तो एक शेवटचा स्तर असतो. तर आपण जे आहोत सध्या कैरीच्या स्तरात आहोत. आपलं जास्तीत जास्त काय होईल? लोणचं. आपला आंब्याचा रस होऊ शकत. आंब्याचा रस किती वाटी खातो आपण? 3, 4. तुम्ही कधी बघितलं का 4 वाटी लोणचं? जुलाबच. म्हणून सध्या स्थिती भगवंताला आपल्याला अर्पण केलं तर भगवंत फक्त चांगलं. तेव्हा नाही, थोडा वेळ आहे. अजून कैरीचं लोणचं मुरलेलं हं, तुर्रट लागतं, कडू लागतं. पण हेच जर भगवंताला तुम्ही आंब्याचा रस दिला, तर म्हणतो "आणि और, आणि और, अजून, अजून, अजून." बरं, कारण तो गोड आहे. तो पिकलेला आहे. त्याचा रस आहे, त्याचा स्वाद आहे. तर इथे आपल्याला काय सांगितलं जातंय, जोपर्यंत मनात अनर्थ आहेत, तोपर्यंत भगवंताला प्राप्त करणं विसरून जा. त्याला दर्शन, त्याचा अनुभव येऊ शकत नाही. नाही येऊ शकत. त्याचा अट्टास पण करू नका. कारण भगवंताचं स्मरण होण्यासाठी हृदय शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. आणि ते केव्हा होईल? इथे त्यांनी काय लिहिलं? नित्यम भागवत सेवया. हं? नित्यम काय करायला पाहिजे? भागवताचं श्रवण, भागवताची सेवा करणं आपल्याला अपेक्षित आहे. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा भागवत यायला आपण ऐकायला यायला पाहिजे. आता शेवटचे 2 श्लोक. तदा रजस्तमो भाव कामलोभादयश्चये चेतयेतिरनाविद्यं स्थितं सत्त्वे प्रसीदती. आता मागच्या श्लोकात काय आहे? आता भागवत श्रवण नित्य सुरू झाले. भागवत श्रवण नित्य सुरू झाल्यावर सगळ्यात पहिला प्रभाव काय होईल? तदा रजस्तमो भाव. रजोगुण कमी होईल. रजोगुणाचे लक्षण काय? काम आणि क्रोध, असंतुष्टी. हे 3 मुख्य लक्षण आहेत. तर काम, क्रोध आणि असंतुष्टी जर असेल, तर समजून घ्यायचं अजूनही रजोगुणाचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर तो गेल्याशिवाय भगवंत येणार
नाही येणार. म्हणून जितकी कथा ऐकता येईल, तितकी कथा ऐका. जितकं नामजप करता येईल, तितकं नामजप करा. कारण नामजप केल्याशिवाय आपण सत्वगुणात स्थित होणार नाही आणि श्रद्धा, साधन भक्ती आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते? आदौ श्रद्धा ते स्टार्टिंग कुठे? आदौ श्रद्धा, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा. साधन भक्ती फक्त निष्ठेपर्यंत नेते. ती प्रेमापर्यंत नेत, तिची ती क्षमता नाही. म्हणून तुम्ही जर म्हणत असाल, की मी 16 माळा किंवा 32 माळा, 40 माळा, 64 माळा रोज करेल आणि मला प्रेम प्राप्त होईल. होत नाही. साधन भक्ती फक्त निष्ठेपर्यंत नेते. निष्ठा म्हणजे जिथे तुम्हाला इतकं कन्व्हिक्शन आहे आता, इतकं इतकं स्ट्राँग फेथ आहे, की बाबा कृष्णच सगळं काही आहे आणि कृष्ण सगळं हाताळणार आणि मी कृष्णाचा आहे आणि मला कृष्णाकडेच जायचंय. इथपर्यंत ती नेणार. पण पुढचे जे भावविकास आहे, म्हणजे कृष्णाविषयी आकर्षण निर्माण होणं, कृष्णाला बघितल्यावर रोमांच उभं राहणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते साधन भक्ती नाही देत. त्याला पुढच्या स्तरावर नेत राहावं लागतं. त्याच्यासाठी काय करावं लागेल? हा जो रजोगुण आहे, हा रजोगुण ज्याचं लक्षण आहे काम, लोभ आदी या सगळ्या गोष्टी. एतेर अनाविद्धीम. मग त्याचा पुढचा स्तर येतो जेव्हा हे काम, क्रोध निघाल्यानंतर अनाविद्धी. मग तो स्टेबल होईल. आज आपल्यात स्टेबिलिटी नाही. कधी मन इथे, कधी मन तिथे, कधी जपात लागतं, कधी नाही लागत. स्टेबल ते नाही. पण ती स्टेबिलिटी आहे. अनाविद्धी म्हणतात त्याला. स्थितम, स्थिर. सत्वे प्रसिद्धते. जेव्हा आपल्या मनामध्ये सत्वगुण प्रधान होईल, त्याच्यानंतरच तुम्ही अपेक्षा करा, की तुम्हाला भगवंताविषयी रडणं, भगवंताविषयी लालसा, त्यांना सारखं-सारखं बघणं, ही जी इच्छा आहे, ती तेव्हाच येते. ती आता नाही येणार. आता आपण रडतो मध्ये-मध्ये ना, कधी-कधी रडता तुम्ही भगवंताला समोर. कशामुळे रडता? घरी छळ चाललाय. मला भगवंत पाहिजे म्हणून थोडी रडता तुम्ही. तर छळ होतो बाहेर, ऑफिसला, घरी, नातेवाईकांमध्ये. मानपान दिला नाही, लग्नाला गेल्यावर. विचारलं पण नाही आम्हाला. या गोष्टीचा त्रास आहे. तुम्हाला या गोष्टीचा त्रास आहे का? की भगवंताविषयी मला प्रेम नाही, आकर्षण नाही. तर इथे तो स्तर पण नाही येणार. आणि शेवटच्या श्लोकात ते सांगतात, "एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती युगतः भगवत तत्वविज्ञानम मुक्त संगस्य जाय." आता इथे तुम्हाला भगवत तत्व विज्ञान, भगवंताचं जे तत्व आणि त्याचं जे विज्ञान आहे, म्हणजे ही प्रोसेस कशी चालते, याची तुम्हाला ॲब्सोल्यूट क्लॅरिटी. याच्यापुढे काय, याच्यापुढे काय, सगळ्या गोष्टी यथायोग्य तुम्ही बघू शकता या पुढच्या स्तरामध्ये. भगवत भक्ती योगतः. आणि तिथे मन कसं राहतं काय? एवं प्रसन्न मनसो. मन कायम प्रसन्न राहील. तर आज का नाही? कारण मागच्या श्लोकांचा आपल्याला आधार घ्यायचा आहे, समजून घ्यायचंय, की अजून आपलं मन शुद्ध झालेलं नाही. म्हणून आपलं प्रमुख कर्तव्य जे आहे साधन भक्तीमध्ये, ते आहे मनावर पूर्ण फोकस करा. हे पूर्ण जीवन आहे ना, पतीला किंवा पत्नीला नका देऊ. तुमच्या मनाला द्या. पूर्ण आयुष्य त्या एका व्यक्तीला सांभाळण्यात समर्पण करा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट. या व्यक्तीला जर तुम्ही सांभाळलं ना, आपलं कल्याणच कल्याण होणार. पण दुर्दैवाने याच्याकडे आपलं काहीच लक्ष नाही. आणि हाच तुम्हाला आनंदी ठेवेल किंवा हाच तुमच्या घात करणार. म्हणून उरलेलं सगळं आयुष्य ह्या मनाला समर्पित करा. बस. ह्या एकाची काळजी घ्या. आपलं लाईफ ऑलरेडी सॉर्टेड आहे. प्रबोधनची एक स्टेटमेंट आहे. पहिले मन स्थिर करा, मग तुम्ही भगवत भजन, आनंद आणि ते गोष्टींची चर्चा. प्रबोधन स्टेटमेंट. म्हणून आपल्याला साधक अवस्थेत स्वतःला फार जपावं लागेल. फार जपावं लागेल. आपण काय खातो, काय बघतो, काय विचार करतो, कोणाबरोबर उठतो, बसतो, याच्याबद्दल जर आपण नाही चाणाक्ष राहिलो ना, मग अवघड आहे आपल्याला. कारण ऑलरेडी खूप चॅलेंजेस आहे. खूप चॅलेंजेस. मन खूप चंचल आहे. प्रलोभनं बाहेर खूप आहेत. काहीच वेळ लागणार नाही. निसटून बाहेर तुम्ही दिसाल टपरीवर.
काहीच वेळ लागणार. म्हणून हा संघ तितका सिरियसली घ्या. हा हा विचार नका करू, "अरे एवढेच येतात. त्या बाबांच्या क्लासला ₹1000 आपल्याला बाबाची काय घेणं? आपल्याला हजारोच्या आकड्याची काय घेणं-देणं? भगवंताने गीतेत ऑलरेडी सांगितलंय ना, की लाखांच्या मागे एक साधन भक्तीला लागतं. तर तुम्ही एकाला जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला हे दिसतं का, की लाखातनं एक आला, लाखातनं एक आला. म्हणजे किती लाख झाले? काउंट करा. किती लाख बसले तिथे सांगा? तुम्हाला दिसतच नाही कारण तुम्ही शिकलेच नाही. की लाखाच्या मागे एक झाली ना डिव्होटी. लाखाच्या मागे एक भक्त झाला. अरे करोड आपण ऑलरेडी करोडमध्ये खेळतो. आपल्या लाखाची काय गरज आहे? गीतेच्या श्लोकानुसार आपण ऑलरेडी करोडो खेळतो. पण ते आपल्याला लक्षात येत नाही कारण आपलं लक्षच दुसरीकडे आहे. हं. पैसा कमाई, पैसा का अरे काय करते पैशाला एवढं? काही नाही प्रॉपर्टी, पैसा. ठीक आहे गरजेच्या गोष्टी. नाही आपण बोलत नाही त्याला. पण त्याला किती वेटेज द्यायचं हे आता ठरवा. आपल्याला तसं बघायला गेलं तर सगळ्यांना सगळ्यात खूप मोठा भ्रम आहे. खूप वेळा राहिलाय, खूप वेळा राहिलाय. आत्ताशी 40 आहे. 40 म्हणजे अर्ध संपलं ना. आपण म्हणतो 40 के बाद शुरू होता है. नाही अजिबात. काही नवं नाही डायरेक्ट तुम्हाला पोटातच टाकलं जाईल आईच्या. मग करा नवीन अजून तिथून. एकदा परत कारभार सगळा. म्हणून थोडं आपल्याला भागवत सीरियस घेणं, भक्तांचा संघ सीरियस घेणं, नामजप सीरियस घेणं फार गरजेचं. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम.